हेलो डियर स्टूडेंट, वेलकम टू माय चैनल पायल कोचिंग क्लासेस। तो आई एम वेरी वेरी सॉरी कि बहुत महीनों के बाद मैं आप लोगों के लिए वीडियोस ला पा रही हूँ। तो आज का वीडियो जो है वो क्लास 9th के लिए है, जल सुरक्षा मराठी। तो उसका फर्स्ट जो घटक है वो हम आज स्टार्ट करेंगे। तो फर्स्ट घटक घटक एक, प्रकरण एक। तो उसके आंसर्स मैं रीड करूँगी। किसी किसी को प्रॉब्लम होता है कि जैसे कि वीडियो बनाते तो राइटिंग समझ में नहीं आती है, वीडियो पॉज हो जाता है, बहुत सारी प्रॉब्लम्स होती है जिस वजह से क्लियर दिखता नहीं है। इसलिए मैं रीड करूँगी आंसर्स। तो आपको उस तरीके से आपको लिखते जाना है, ठीक है। तो चलिए अभी स्टार्ट करते हैं। घटक एक, जल शिक्षण, प्रकरण एक, जल चक्र। नीचे है आपको जो थोड़क्यात लिखा है ना, वो पैराग्राफ आपको पूरा रीड करना है। देन नीचे उपक्रमाचा उद्देश्य, महत्व लिखा है, वो आपको मैं रीड करके सुना रही हूँ आंसर्स। उस तरीके से आपको लिखते जाना है। पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने आपल्या जीवनात केला पाहिजे आणि हे जीवन आहे. जलचक्रातील विविध पायऱ्याची नावे सांगता येणे, जलचक्राची शास्त्रीय कारणे स्पष्ट करता येणे, जलचक्राची संकल्पना समजून घेणे। पेज नंबर 2 पे उपक्रमासाठी नियोजित कालावधी। उपक्रमासाठी नियोजित 8 दिवस लागतात। उसके बाद उसके नीचे लिखा है साहित्य व उपकरणे, पेन, पेन्सिल, पुस्तक, मोबाईल, इंटरनेट इत्यादी उपक्रमासह लागणारे साहित्य। उसके नीचे लिखा है उपक्रमाची कार्यपद्धती। समुद्रापासून निघून वेगवेगळ्या स्थितीतून प्रवास करत पाणी पुन्हा समुद्रालाच येऊन मिळते, म्हणजेच एक चक्र पूर्ण होते, यालाच जलचक्र असे म्हणतात। जलचक्राचे घटक वाफ, द्रव किंवा बर्फ अशा स्वरूपात पाणी पृथ्वीवर सर्वत्र उपलब्ध आहे। सूर्याच्या उष्णतेमुळे, उच्च तापमानामुळे पाण्याचे स्थलांतर वाफेमध्ये होण्याचे कार्य अखंडपणे चालू असते। तलाव, नदी, समुद्र अशा कोणत्याही प्रकारच्या उघड्या पाणी सांड्यामध्ये हे कार्य अविरत सुरू असते। त्याचप्रमाणे बाष्पभवनही होते। इतर स्रोतांमधून पाण्याचे बाष्पभवन होते। जेवढे तापमान जास्त असेल तेवढे बाष्पभवनाचे प्रमाण जास्त असेल। कमी तापमानासाठी कमी बाष्पभवन होते। द्रवाचा पृष्ठभाग जेवढा अधिक तेवढा द्रवाचा बाष्पभवनाचा दर जास्त होतो। वायुरूपातील पाण्यास अथवा पाण्याचा वाफेस बाष्पभवन असे म्हणतात। घनीभवन, जास्त उंचीवर हवेचा दाब कमी असल्याने बाष्पाचे तापमान कमी होऊ लागते। तापमान कमी झाल्यामुळे बाष्पाचे घनीभवन करायला सुरुवात होते। जोपर्यंत पाण्याचा सूक्ष्म थेंब वाचनाने हलका असतो तोपर्यंत हवेत तोलून धरला जातो। जसे जसे हे सूक्ष्म थेंब एकत्रित येऊन त्याचे मोठे थेंब होऊन तेच त्याचे आकाशाच्या मोठ्या भागात दिसू लागणाऱ्या ढगात रूपांतर होते। उसके बाद उसके नीचे आपको एक छायाचित्र ड्रॉ करना है, या फिर आप स्टिकर्स भी चिपका सकते हो। आपको इसके स्टिकर्स गूगल में मिल जाएंगे। मैंने यहाँ पे सिर्फ ड्रॉ करके दिखाया आप लोगों को। इस तरीके का डायग्राम जो है आपको यहाँ पे जो इस तरीके का छायाचित्र आपको ड्रॉ करना है। उसके बाद उसके नीचे लिखा है उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेले संकल्प। उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना। फर्स्ट, बर्फाळ प्रदेश. सेकंड, गोड पाणी. थर्ड, महासागरातील खारे पाणी. नवीन काय शिकलात? सूर्याच्या उष्णतेमुळे जमिनीची वाफ होते। ती वाफ हलकी असल्यामुळे आकाशात वरवर जाते व त्याचे हलके ढग बनतात। मग त्यामुळे पाणी असल्याने ते ढग जड होतात।
त्यावेळी थंड हवा आल्याने पाऊस पडतो. निष्कर्ष: पाणी हेच जीवन आहे. पाण्याचा वापर योग्य व काटकसरीने केला पाहिजे. पाणी सजीवांसाठी आवश्यक आहे. पाण्याचे जलचक्र जर अबाधित राहिले तर मानव व सर्व सजीव व्यवस्थित राहतील. उपक्रमाविषयी आपले मत, अनुभव लिहा. पाण्याचा वापर आपण काटकसरीने केला पाहिजे. पाणी नसेल तर जीवनात प्रत्येक गोष्ट अशक्य राहील. जर पाणी असेल तर आपण सर्व काही शक्य करू शकतो. पालकाची मत: जलचक्राच्या विषयी माहिती समजून घेणे. सेकंड आहे, पाऊस कसा पडतो त्याचे निरीक्षण. थर्ड आहे, घनीभव विषय माहिती. 4 आहे, पाणी कसे वापरावे याचे मार्गदर्शन. 5 आहे, पाणी विषयी माहिती. 6 आहे, पाणी खालून वर कसे जाते याचे मार्गदर्शन. पालकाचे मत: आमची सर्वांना एक विनंती आहे की सर्वांना पाण्याची किमती कळली पाहिजे आणि नसेल तर आयुष्यात प्रत्येक गोष्टी अडथळा निर्माण होऊ शकेल. पाणी आहे म्हणून आपण मानव, इतर गोष्टी आहेत. पाणी हे आपल्याला आवश्यक अशी बाब आहे. सहकार्य घेतलेले व्यक्ती, मैत्रिणी, आई वडील, भाऊ बहीण, शिक्षक. वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्य आदि: पेन, पेंसिल, चित्र, इंटरनेट, खोड रबर, भौगोलिक. तो आज का वीडियो यहीं तक था। अगर आप लोगों को मेरा वीडियो पसंद आया तो लाइक, कमेंट, शेयर कीजिए अपने दोस्तों के पास और मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिएगा, जिससे इसके घटक 1 प्रकरण 2 की वीडियो में आगे ला पाऊँ। तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में। थैंक यू सो मच मेरा वीडियो देखने के लिए।